नमस्कार सगळ्यांना, अरिशा पुणेरी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज अरिशा बनवत आहे तवा पुलाव, म्हणजे व्हेज पुलाव, तवा पुलाव काही म्हणू शकता। हा भात आहे, तिला भात हा भाजी बरोबर खायचा नाहीये, म्हणून अरिशाने काय केलेलं आहे, सगळं साहित्य घेतलेलं आहे। एक कांदा बारीक चिरून घेतलाय, थोडीशी एक अर्धी ढबू मिरची घेतली आहे, अर्धा टमाटा घेतलेला आहे, मिरची एक घेतलेली आहे, थोडासा हिरवा वाटाणाच्या बिया वाटाणा घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। हा आपला लाल तिखट घेतलंय, मीठ घेतलंय, हा गरम मसाला घेतलाय, धने पावडर घेतले, जिरा घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतली, ती जिऱ्यातच मिक्स झाली आहे, आणि हे अद्रक आलं लसूण पेस्ट करून घेतले, म्हणजे मोठी मोठी ही ठेचून घेतली तिने, आणि हा भात तिने काढून घेतलेला आहे। आता ती काय करणार आहे, तिने गॅस चालू करून देते मी तिला। आता गॅस चालू केलेला आहे, गॅसवरती एक मोठा चमच तेल घातलेला आहे। आता तेल छान गरम झालेलं आहे, त्यात आपण जिरा घालूया आपला। जिरा बरोबर हळदी पण गेलेली आहे। जिरा छान तडतडायला लागला की आपण बारीक चिरलेली मिरची जी आहे ती घालूया। आता यात आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो घालूया। कांदा बरोबरच टमाटो पण घालत आहे। यातच ही कट केलेली ढबू मिरची आणि आपला हा वाटाणा घालत आहे। अरिशा आता काय घालणार आहे? अद्रक लसूण, आलं लसूण तिने हे मोठे मोठे टेचलेलं आहे, ते आता तिने घातलेलं आहे। आता काय घालणार अरिशा? मसाला। ओके, सगळे मसाले। हा, अच्छा, आता अरिशा सगळे मसाले घालत आहे। आता काय घालणार आहे अरिशा? भात। आता तिचे मसाले बघा परतून झालेले, तिने काही जास्त शिजवलेल्या नाहीये भाज्या, तिला अशा ह्या कच्च्या कच्च्याच आवडतात। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या व्यवस्थित शिजवून घ्या। वाटाणा कसा ठुपदिशी उडाला, बघितलं का? चला, आता याच्यात अरिशा काय घालणार आहे? भात। अरिशा असं घालायचा नाही भात, भात हा फोडून घ्यायचा असतो। आता सगळा भात तिने फोडून घेतलाय, मी तिला म्हटले भात फोडून घ्यायचा असतो। तिने तसेच मोठे मोठे हे घेतले होते पिसे भाताचे, आता ते सगळे व्यवस्थित फोडून घेतले तिने। आता सगळा मसाला सगळ्या भाताला लागेपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचा। भात फोडेपर्यंत थोडेसे तिचे भाज्या बघा करपल्यात, पण तरी पण खूप छान असा तयार झालेला आहे, खमंग असा पुलावचा वास सुटलेला आहे। आता याच्यात अरिशा घालणार आहे काय? आता अरिशाने यात कोथिंबीर घातलेली आहे। आता मस्त हे सगळं हलवून घेऊया, आणि व्यवस्थित हलवून झाल्यानंतर 2 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवणार आहे, म्हणजे छानपैकी सगळा मसाला सगळा भाताला ते अरोमा वगैरे लागतो, मस्त असा सुगंध येतो। मग आता हे आपण झाकून ठेवूया, आता 2 मिनिटांनंतर बघूया। चला, 2 मिनिटे झालेली आहे, आपण झाकण काढून घेऊया। बघा किती छान वाफ आलेली आहे बघा, आणि आपला हा पुलाव रेडी आहे। थोडंसं हलवून घेऊया, तवा पुलाव रेडी आहे, बघू शकता। किती छान हा व्हेज तवा पुलाव रेडी आहे।
चला तर मग सर्व करून दाखवते. बघू शकता किती छान टेस्टी यमी असा आपला तवा पुलाव, व्हेज तवा पुलाव रेडी आहे. अरिशाने सर्व करून घेतलाय. आता अरिशा खाऊन दाखवणार आहे तुम्हाला. बघा अरिशाला तर खूप आवडलाय. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तिने बनवलेला आहे. नक्की सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.